एजू मराठी चॅनलच्या सर्व व्ह्युअर्सना सप्रेम नमस्कार। मागील काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता की CBSE स्कूल्स ह्या त्यांच्या मनाप्रमाणे शाळा रिओपन ठेवतात किंवा सुट्ट्या देतात, तर या संबंधीचा एक इम्पॅक्ट नक्कीच पडलेला आहे आणि त्या संबंधीचा आता काही CBSEच्या काही शाळांना आता शासन निर्णय मान्य असून त्यांनी त्यांच्या तारखांमध्ये काही बदल केले आहेत। नेमकी संपूर्ण अपडेट काय आहे हे आपल्याला बघायचंच आहे, परंतु तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व जर हा व्हिडिओ तुम्ही YouTube शॉर्ट्सला बघत असाल तर खालील लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघा। तुमची शाळा यामध्ये आहे का किंवा कोणत्या भागातल्या शाळा याच्यामध्ये आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या अंती समजेल। बघा, बातमी अशी आहे, CBSEशी संलग्नित शाळांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून शाळा सुरू करण्याचा दिवस त्यांच्या सोयीने ठरवला आहे। एकाच परिसरातील शाळा सुरू करण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहे। या मनमानी कारभाराबद्दल मागे काही वृत्त आल्यानंतर त्याबाबत काही शाळांनी निर्णय बदलला असून राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार 16 जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। तसा मेसेजही शाळेने पालकांच्या अधिकृत व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला आहे। राज्यातील सर्व शाळा 16 जून रोजी सुरू करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला होता। मात्र SSC पॅटर्नच्या शाळांनी 16 जूनला शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे। मात्र CBSEशी संलग्नित असलेल्या शाळांनी राज्य शासनाच्या आदेशाला बासनात गुंडाळत त्यांच्या सोयीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला। दिनांक 2 ते 21 जून पर्यंत विविध तारखांना शाळा सुरू करण्याची सूचना पालकांना दिली आहे, परंतु CBSE पॅटर्ननुसार शाळा सुरू करणार असल्याचे कारण सांगितले जात असले तरी CBSEने आपला शाळांना वेगवेगळ्या तारखा दिलेल्या नाहीत। त्याचप्रमाणे केंद्रीय विद्यालयांना मात्र 21 जून रोजी शाळा सुरू करण्याच्या सूचना असून पुण्यातील सर्व केंद्रीय विद्यालये 21 जून पासून सुरू होणार आहेत। त्यामुळे ही अपडेट नक्कीच महत्त्वाची आहे की आता तारखांमध्ये बऱ्याच ठिकाणी बदल झाल्याचं दिसून येत आहे। शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे असंच आपल्याला यामध्ये दिसून येतं। CBSE संलग्न शाळा असल्या तरी शाळांची मान्यता, शिक्षकांची मान्यता, अपार ID, शालार्थ ID या साऱ्या बाबी शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्याकडून पूर्ण कराव्या लागतात। या शाळांच्या मान्यता देण्याचे व मान्यता रद्द करण्याचेही अधिकार शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांना आहेत, तरी शिक्षण विभागाकडून या शाळांचे शुल्क, NCERT व्यतिरिक्तची वास्तव महागडी पुस्तके याकडे सोयीने दुर्लक्ष होत आहे असेच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल। शासन निर्णय मान्य करणाऱ्या विविध शाळा सध्या आपल्याला दिसून येतात, त्यामध्ये आता पुण्याच्या काही शाळा आपल्याला याच्यात दिसतील। SV युनियन हायस्कूल सोमवारपेठ, त्यानंतर ग्रीनवूड स्कूल हडपसर, चॅलेंजर पब्लिक स्कूल पिंपळे सौदागर, लेक्सिकॉन स्कूल हडपसर या शाळांनी 5 जून ऐवजी आता 11 व 16 जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। नक्कीच एक वाक्यता असायला हवी, एक राज्य आहे, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पालकांमध्ये याबाबत संभ्रम होतो आणि जरी एखादी शाळा लवकर उघडली मात्र इतर शाळा तर त्यामध्ये एक वाक्यता असणे नक्कीच गरजेचे आहे। तुमचं सिलेबस असेल किंवा या गोष्टी असेल यानंतरही किंवा कोणत्या पद्धतीने कव्हरअप करायच्या, परंतु शाळा उघडणे, शाळा बंद करणे किंवा परीक्षांचे वेळापत्रक याच्यामध्ये थोडीफार एक वाक्यता असणे नक्कीच गरजेचे आहे। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। असेच विविध व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर आहे, तुम्ही नक्की त्याला व्हिजिट करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।